मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अधिक तीव्र त्यांचं आंदोलन केलेलं आहे। अंतरवाली सराटी ते मुंबई असा त्यांचा जो प्रवास आहे तो सुरू आहे आणि उद्या ते लोणावळ्यामध्ये थांबणार आहे, त्यांचा मुक्काम असणार आहे आणि याच विस्तीर्ण अशा 200 ते 250 एकर परिसरामध्ये त्यांचं भाषण होणार आहे, जाहीर सभा होणार आहे। खरं तर लाखो आणि कोट्यावधी मराठा बांधव या ठिकाणी येणार असल्याचं बोललं जात आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे आयोजक आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात नेमके किती मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि कशा प्रकारची त्यांची तुम्ही सोय केलेली आहे। साधारणतः 35 ते 40 लाख लोकांचा आम्हाला अंदाज आहे, पण त्यापेक्षा जास्त येऊ शकतात। आता हे जे आपण मैदान पाहिलेलं आहे, हे मैदान 200 एकरच्या प्लस आहे। ते पूर्ण 200 एकर पूर्ण साफ झालेलं आहे आणि ह्याच व्यतिरिक्त अजून आपल्या मावळ तालुक्यामध्ये पूर्ण मावळ तालुक्यामध्ये 500 ते 600 एकर मैदानांची आपण व्यवस्था केलेली आहे। जर जास्त लोक झाली तर आपण तिथं त्यांची व्यवस्था करू शकतो। जेवणाची सोय कशी केलेली आहे? जेवणाची सोय जेवणाची सोय कशी केली? जेवणाच्या सोयीचा अशा पद्धतीने केलेलं आहे की पूर्ण मावळ तालुक्यातील जी गावं आहेत त्या प्रत्येक गावागावातून प्रत्येक चुलीमागं सर्व मराठा बांधवांना, गृहिणींना विनंती केलेली आहे की आपण आपल्या घरामधून किमान या मराठा बांधवांसाठी 20-25 ज्याला शक्य होईल तेवढ्या भाकरी आणि त्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी आपण प्रत्येक आपल्या गावामध्ये जी समन्वयकाची टीम तयार केलेली आहे, स्वयंसेवकाची जे गावातील स्वयंसेवक टीम असेल त्या टीमकडे आपण गावामध्ये आपल्या मंदिरामध्ये कुठेतरी जमा करायची आणि ज्यावेळेस जेवणाची व्यवस्था त्यावेळेस त्यांनी आपल्या या ठिकाणी त्यांनी ते जेवण याच ठिकाणी घेऊन यायचे। अशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे। किती लोकांची सोय केली? आता आम्ही तर मावळ तालुक्यातील जेवढी गाव आहेत प्रत्येक गावागावामधून शनी ह्या अशा प्रकारे केलेलं आहे। त्यांचं सुद्धा जेवणाची सोय त्यांच्या बरोबर आहेच, परंतु एक आमचा खारीचा वाटा म्हणून श्री मावळ तालुक्याने सुद्धा अशा पद्धतीने सोय केलेली आहे। तर आपण बघू शकता की या ठिकाणी उद्या लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील येणार आहेत आणि या ठिकाणी त्यांचा जो मुद्दा आहे तो मांडणार आहेत। या ठिकाणच्या नागरिकांना ते संबोधित करणार आहेत। त्यामुळे जरांगे पाटील हे नेमकं काय बोलतात याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, लोणावळा, पुणे।